हे पैसे घे ठेवून दे बरं बरोबर आणि फक्त सांगत नको जो कोणाला पैसे आहे म्हणून घरी बरोबर ठेव हे कपाटात राजेशजी कुठून आणले हो एवढे मोठे पैसे? हा माझ्याजवळ देऊन राहिले तुम्ही ठेवाले. कुठून आणले म्हणजे काय चोऱ्या करून आणले काय डाका टाकून आणले अहो माहीच पैसे वय आता कोणाकोणाला दिले होते मित्रले वापस दिले ते ना आता पगार झाले तर माझे पगार आहे घे पैसे ठेव हे आता नाही हो मी तो असं थोडी म्हणून राहिले तुम्हाला का चोरी केली म्हणून. नाही म्हटलं कुठून आणले बाई एवढे पैसे? कोणाला उसने बिसने मागितले काय म्हटलं तुम्ही पैसे नाही करीत. आता तसंच म्हणा लागते आता मी तसंच म्हणणं शिकलो पैसे नाही आतापर्यंत काहीच कसं आहे बस काही लागलं का मलाच सांगे घरात मग तुम्ही आता आत्या बाईला ते दिले हो पैसे? माझ्याजवळचे नाही दिले बाय ते बाबांना दिले होते बाबा म्हणे देऊन देतो म्हणे ते आईले म्हणे चालली म्हणे ते तर मी म्हटलं ठीक आहे म्हणून मी ते 15,000 रुपये आईले दिले हा काय मला असं वाटलं का तुमच्याच जवळचे दिले. मी नाही म्हटलं मला बा का काऊन दिले म्हणून. तर तिथे थाल्या चालल्या एक तर कधीच गेला नाही तर मला काही म्हणणं नव्हतं मला काऊन दिले म्हणून. पण म्हणजे बा तुमच्या जवळचे दिले का असं म्हणून राहिले मी. नाही घे हे पैसे घे हे आता तुझ्या डिलिव्हरीसाठी लावून ठेवून राहिलो मी पैसे कधी एवढं नाही काही आहे तर पटकन धरले आपल्या जवळचे लावले म्हणजे काऊन मामाजीने म्हटलं होतं तर मामाजी देणार नाही काय मग? मामाजी तर म्हणे दोन्ही सुनीच्या डिलिव्हरीला मी देतो म्हणे पैसे म्हणे दोन्ही राव का तिन्ही राव म्हणे. अरे बाबा दिनस पण कसं आहे वक्तात धावपळ करायच्या याच्यात मी बाबाला पैसे मागन काय घरी असले नसले तसे तर राहतेच म्हणा घरी पैसे पण असले नसले तर मग कायले फालतू आपल्या जवळचे आपल्या कामात येते लवकरच कोणाला हात नाही पसरावा लागत कोणाच्या समोर बघतातच कोणा मागितले 22,000 रुपये तर मग काय करू मग का तुमच्याकडे पैसे तर आहे असे कोण करता तुम्ही चिकट माणसासारखे? नुसतं काय म्हणतं पैसे नाही बँकेत तेवढे मोठे पैसे जमा केले तुम्ही. चुप बस ना माय मावले का गावात गजर करशील काय आता आता फालतू बोलायला लावतात हे पैसे घे हे ठेव कपाटात ठेवून दे चुपचाप बँकेत आहे म्हणून काय घरात पैसे नाही पाहिजे असते काय बँकेत जाऊ काय मग अर्ध्या रात्री बँक का माझ्या बापाची वेळ का तिथं उघडी राहील अर्ध्याच रात्री हो द्या ठेवून देतो बरोबर. बरोबर ठेवजो बघतात तुलाच मागणार आहे मी लक्षात ठेवजो याच्यातला 1 रुपया कमी नाही झाला पाहिजे तुला काय लागते काय नाही तर मला सांग तू पण याच्यातला 1 रुपया घेजो नको रे पण मी मोजून ठेवले आहे पैसे 1 रुपया त्याच्यातला कमी नाही झाला पाहिजे. खातो काय बाबा तुमचे पैसे मी का घेऊन पळतही नाही आणि खातही नाही ना मी पैसे खात का ना कोणासोबत काही कुठं काही उठून पळणार नाहीये. काही बी बोलता राजेशजी तुम्ही बी फालतूच काय म्हणते तर माझ्यावर आरोप लावत राहता. आजपर्यंत बा काही खर्च केले का पैसे तुमचे? केले नाही बुल्ली काय बुल्ली जुने दिवस बुल्ली 50,000 रुपये चोरले होते ना माईवाली हा तुला असं वाटते का राजेशजीला काहीच माहित नाही बा मला सारंच माहित आहे म्हटलं पण मी आता जाऊ दे म्हणतो. नाही भुलली नाही मी पण मी चोरले नव्हते व घेतले होते. नवऱ्याचे पैसे का चोरत असते का कोणी? घेत असते खर्चाले. तुम्ही मग काय करू देस नाही मला तर देई नाही आणि काही आणू नाही दे नाही खाप्याला दे नाही कुठं नाही मला फिराय गिरायले म्हणून घेतले. चोरलेस म्हणते त्याला न सांगता घेतले पैसे त्याला चोरलेस म्हणते चोरले नाही म्हणत तर काय म्हणते तर नवऱ्याचे असो का मग कोणाची असो मग तर बस कोणाचे दिसले तर उचलले ना घेतले बा मी पैसे केले खर्च. अहो राजेशजी तेव्हा मला लय गरज होती पैशाची तुम्ही मला पैसेच नाही दे घेतले मग. वर जाऊ दे आता घेतले तर घेतले फालतू काही नको करू आता हे पैसे बरोबर ठेवतो सांभाळून हा वक्त तुलेच मागन मी. हातात ठेवतो ना कपाटात ठेवतो. ते बी तुमच्याजवळ चाब्या आहे बरोबर पाहिजे नाही तर मग तुम्ही न्यान आणि मलाच म्हणाल का मोहिनी याच्यातले कमी झाले आणि जास्त झाले तर मी ऐकणार नाही रे बा. जास्त झाल्यावर कोणाला खुशी होत असते कमी झाल्यावर दुःख होते. मी 1 रुपया घेत नाही आता मी पहिल्यासारखा माझा स्वभाव काही राहिला नाही. मी कोणाला द्यायचं राहिलो माझ्या बिन काय लफडा आहे का तिकडे बाहेर मी कोणा बैली पैसे नेऊन देऊ माझा धंदाच नाही आहे तो. मी तर 2 रुपये आणायचे सोचतो कधी मी बाहेरून घरातून बाहेर न्यायची नाही सोचत मी नाश्ता नाही करत म्हटलं बाहेर मग हे कधी कधी डब्बाने दिला काही नाही दिला तेव्हा कॅन्टीन मध्ये जर असं खाल्लं तर खाल्लं ते किती 50-50 रुपयाचं नाही तर मी खर्च करत नाही आणि नाही दुसरा काही शौक नाही आपल्याला दारू नाही पेत ना काहीच नाही पेत. मी थोडी म्हणून राहिली व तुम्ही दिसता काय लपड्यावाल्या माणसासारखे दिसता तरी काय तुम्ही. हा पण राजेशजी काय झालं बोल. का राजेशजी मला एक गोष्ट सांगा. विनोद भाऊजी आहे आता एवढा दिवस तिकडेच राहते तर तुम्ही सांगा मला त्याचं काही कुठं लफडं गिफडं चालू आहे का? हो तू माझ्या बिन फालतूच्या दिमागात भरत राहतं काय तू हा मी तर आणशील काय आपण खाल लावशील मला लाता त्या दादाच्या फालतू त्या बायकोले म्हणून हे असं सुचते काय नसेल तसं गोष्ट नको काढू रे बा फालतू काय म्हणते मलाच बोलणे खाल लावशील आणि मारे खाल लावशील काय काही बी कोण म्हटलं तुला असं दादाचं लपडा आहे म्हणून फालतूच काही डोक्यात भरून राहिली असंच त्या बहिणीच्या डोक्यात नको भरसो फालतू काय म्हणजे त्याचा घर तुटाचा हे येऊन जाईल म्हटलं हा लपडा करून अरे तो कोणा याच्यात नाही लेण्यात नाही देण्यात नाही. तू सांग मला तो जर असा असता एवढ्याला पैसा त्यानं घरी आणला असता काय हा तो विचार कर जरासा हा अरे तोही म्हटलं आमच्यासारखाच आहे फक्त ह्या घरात उडवू एक सुमितच आहे नाही तर आम्ही दोघंही भाऊ असे आहे म्हटलं आम्हाला ना कोणी बैचा नांदा ना कोण्या खा प्यायचा ना कोण्या गोष्टीचा पोटाले खाल्लं तर खाल्लं थोडंसं नाही तर आम्हाला फालतूच्या गोष्टीचा शौकच नाही आहे ना दारू पेत दादा ना मटण खात मग काय आता फालतूचं हे लावून तो मटण नाही खाल्लं ना फक्त घरी खाते तो बाहेर खात नाही म्हटलं. नाही ना मी काय म्हणून राहिली असं वैशाली ताईलाच वाटून राहिलं असं भाऊजी एवढ्या दिवस येऊन नाही राहिले बोलून नाही राहिले त्याला त्याची काळजी नाही वाटून राहिली काहीच नाही म्हणून तर त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखा झाला होता. जातो म्हणे मी म्हणे माझ्या आईच्या इथं मिनी करत म्हणे डिलिव्हरी म्हणे हा असे म्हणे ना त्या. मग त्या दिवशी मी त्याला लय समजावलं म्हणून मग त्या आता थोडंसं सावध झाल्या म्हटलं जात नाही म्हणते आता
काय म्हटलं त्याला टेन्शन नका घेऊ म्हटलं, असं नाही तसं नाही, हे ते करून समजाव केलं त्याला जरासं. हो तर आपलं सांगणं काम आहे का नाही बा, अशी गोष्ट नाही आहे. मी काय सांगू म्हणजे गॅरंटी देऊ काय मी? मला काही सांगितलंय का भाऊजीनं का मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ वैशाली ताईले का अशी गोष्ट नाही आहे का काही नाही आहे म्हणून? काही बी तुम्ही काही बोलत राहता बा राजाजी, खरंच मलाच मॅटात काढून ना. नाही गॅरंटी नको देऊ, पण भडकवू बी नको त्याला, असं माझं म्हणणं आहे. बाकी काही विषय नाही आहे. बरं ठेवते पैसे, ठेव बाबा. अजून कोणी येईन पैसे दिसन तर म्हणून फालतूच म्हणून याच्याजवळ पैसे आहे ना, पैसे नाही करते म्हणून. अरे दादा, राजेश दादा, बोल ना, काय म्हणून राहिला होता? बरं आहे आता? हे बसल्या का जखम गिकम बसल्या का तुया? लावला त्याला मलम गिलम लावला होता? हा जखम कमी आहे तशी जराशी पहिलेपेक्षा, पण दुखणं आहे म्हणजे असं एकदम हे नाही झालं. मी याच्यासाठी आलो होतो. बोल ना, काय म्हणत होता तो? दादा मला काही 20,000 रुपये पाहिजे होते, भेटू शकन काय रे? 20,000 रुपये पैसे कायले पाहिजे रे तुले? तू तर म्हणे आताच माझ्याजवळ 1,00,000 रुपये आहे म्हणे, अन आताच्या आता तुला 20,000ची गरजही पडली. दादा काम होतं जरासं, ते परीले थोडंसं काही घ्यायचं होतं, तर आता सध्या पैसे आहे नाही, म्हणून म्हटलं का म्हटलं असं करतो, म्हटलं दादाजवळून घेऊन घेतो. आणि ते जे होते 1,00,000 रुपये ते काय केलं मी, येता येता बँकेत टाकून दिली. मी म्हटलं काही सांगता येत नाही, बरं झालं चोरीनं लुटलं नाही म्हटलं, तर टाकून देतो म्हटलं ते बँकेत, म्हणून टाकून दिले. परीले एवढं 20,000चं काय घ्यायचं होतं? मग त्या 20,000 रुपये ठेवायला पाहिजे होते. बरं काढून घे ना बँकेतून, पैसे जवळच असल्यावर काढायला पुरते ना, जाता जाता तर काढ नव्हते रे. नाही दादा, आता टाकलेले पैसे काढायला नाही पुरवत, मग ते तुटून जाते ना. तर तुटल्यापेक्षा म्हटलं आता तुझ्याजवळची घेऊन घेतो सध्याचे. अरे पण माझ्याजवळ नाही आहे ना पैसे, असते तर तुला काही मना केला असतं ना, देऊन दिले असते, म्हटलं असतं घेऊन घे. दादा आताच तर वहिनी पैसे मोजून राहिल्या होत्या, वहिनीजवळच तर पैसे दिसले मला आता. आताच्या आता लपूनही ठेवले काय, म्हणजे भावाच्या कामातही भाऊ पडून नाही राहिला काय आता? बापूजी ते पैसे काही तुमच्या भावाचे नाही होय, ते पैसे माझ्या भावाचे होय. माझ्या भावाजवळून येणं उसने घेतले होते, हा तर आता ते वापस करून राहिले म्हणून ते आणून दिले माझ्याजवळ. आता त्याला फोन करतो आणि बोलावून घेतो, ये म्हणून पैसे घेऊन जाय म्हणून तू म्हणून होय हे पैसे दिले त्याने मला. आता आणून पगार झाला तर त्याच्याजवळच तर खडकू नाही आता. तुला काय गरज पडली ते आता सायाजवळूनच नाही घ्यायची? अन तुझ्याजवळच तर पैसे राहते, नुसतं पैसे व्हायला नाही, एकदम तुला सायाजवळून घ्यायची गरज पडली होती मागच्या वेळेस. हे बाबाच्या वेळेस बाबाची तब्येत नाही खराब झाली काय, तेव्हा घेतले होते मी त्याच्याजवळून 50,000 रुपये. मी म्हटलं आता अडीअडचण हे बाबाला मागू काय का, आता बँकेत जाऊ म्हटलं धावपळ करत. तर त्याला म्हटलं मी देजोले म्हटलं थोडेसे पैसे, म्हटलं मला मोहित म्हटलं. तर ठीक आहे म्हणे बापू म्हणे देतो म्हणे, तर त्याने सटकन मला फोन पे केले होते. तर मग मी म्हटलं ठीक आहे. आता त्याला विचारलं मी तुला कसे देऊ रे म्हटलं, मला पगार झाला म्हटलं. तर तो म्हणे बापू म्हणे असं करा म्हणे, मला कॅश दे जा म्हणे, मला पगार फोन पे होते म्हणे, तर माझ्याजवळ कॅश नाही राहत म्हणे, देऊन दे जा म्हणे मला कॅशच पैसे. हा काय, मग त्याला थोडेसे उशिरा दिले तर नाही चालन काय? मला त्यातले 20,000 रुपये देऊन दे, आणि त्याला 30,000 रुपये देऊन दे, 50 आहे म्हणतो तर, आणि मी तुला पुढच्या महिन्यात देऊन देतो वापस. मग एक काय त्याला अजून 20 देऊन देतो. नाही बा सुमित, हे काम मला जमतच नाही. तुला तर माहिती आहे ना, मला अंगावर पैसे असले का गमत नाही कोणाचे. मला सांगतो ना, माझं काम झालं ना, बघतात माझं काम कोणा केलं ना, तर मी कोणाचे पैसे ठेवत नाही. माझा पगार झाला का मी माझ्या पैशावर सगळ्याचे पैसे तोडतच राहतो. असं कर ना, आता तू एक काम कर, बाबाला मागून घे सध्याची. बाबा देते पैसे, 20,000 रुपये जाईल, बाबाला मागून घे, देतो बाबा. नाही रे, का बाबाला मागायला चांगलं नाही वाटत, म्हणून तर तुला मागून राहिलो. देऊन देणार रे दादा, आता सध्याचे 20,000 रुपये देऊन दे मला, लय गरज आहे मला. पण गरज कायची आहे एवढं सांग मला, दवाखान्यात चाल लागते काय? हा, दवाखान्यात जा लागत असेल तर चाल, मी येतो तुझ्यासोबत. पण कुठं कुठं लागते तर लावू लागतो. नाही दवाखान्यात नाही पाहिजे. आता कसं आहे, असते बायकोची इच्छा, काही खर्च केला पाहिजे म्हणून नवऱ्यानं आपल्यासाठी. लय दिवस झाले तिनं काही घेतलंही नाही म्हटलं, काही घेतलं नाही, काही खाल्लं नाही. त्याच्याने आता तिची इच्छा झाली. आता मी म्हटलं माझे पैसे तुम्ही बँकेत टाकले, म्हटलं आता 1,000 रुपये होते ते चोरीनं घेऊन घेतले. तर म्हटलं आता पाहिजे तुम्ही दादाजवळ, म्हटलं नाही का, नाही आहे माझ्याजवळ, असते ना तर दिलेच असते तुले. ठीक आहे मग आता असं वाटते मोहिनी देऊन द्यायला पाहिजे त्याला पैसे, नाही काय? बिचारा मागत तर नाही कधी, मागतले तर त्याला बहाणा केला आता. ते बी त्यानं पैसे पाहिले म्हटलं डोळ्याच्या समोर. असं होईल का? पाय बा, त्याला माहित आहे का ह्या उसने घेत नाही कोणाजवळून म्हणून, यानं नाटक केलं म्हणून बहाणा केला बा आपल्याला. तर असं होईल का? पाय बा, दिले नाही भावानं आपल्याला पैसे. तुम्ही काही एवढं टेन्शन नका घेत बसू त्याचं, बिना पैशाचा नाही आहे तो. हा फालतूच काय म्हणते तर बायकोसाठी 20,000 रुपये खर्च झाले बापा बापा. म्हणजे ह्या 20,000 रुपये खर्च करून काय घेते माहिती आहे तुम्हाला? साड्या, ब्युटी पार्लर, हे करते म्हटलं ते, म्हणून तिले पैसे लागते एवढाले. पैसे असून बहाणा केला म्हणून दादानं. म्हणू द्या ना, एवढं काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. जेव्हा म्हणून ना तेव्हा मी पाहून घेईन म्हटलं बाकीचं समोरचं. भांडण नको करजो, काय मी तुला सांगून देतो आता. आई घरी नाही आहे, फालतूच काय तर बदनामी नको करून घेऊ नावाची स्वतःच्या. आता लेकराले भांडगोड करून ठेवून देशील नुसतं. काय म्हणते तर भांडणं भांडणं भांडणं, मला बिलकुल भांडण लागणार नाही मोहिनी, मी तुला सांगून देतो आताच. भांडण काय करून राजाची, भांडणच करणं जरुरी आहे काय? भांडण नाही करायला लागत. मी सांगून राहिले तुम्हाला का, मी म्हणून म्हटलं त्याला, त्यानं जर काही म्हटलं तर. हॅलो, हा सुरभी, कसं काय आहे? मी आई बाबा कशी आहे? तू गेली होती का घराकडे? कशी आहे, काही पाहिलं गेली ना? तू आई बाबा घरी नाही येते ना, घराला कोणी कुलूप लागलाय. आता मी इकडे विचारलं होतं, ते नाही का सरला काकूचं घर नाही काय, तिचे सुनागिना आहे त्या, तर त्याला विचारलं होतं, त्या म्हणे पंढरपूरला गेले म्हणे. हा काय,
कुलूप लागलाय का हो घराले? म्हणजे दोघे जण गेले आहे ना, घरी कोणीच नाही आहे. माझ्या आई बाबाले टेन्शन आलं असेल म्हणून मग ते चालले गेले असेल पंढरपूरले. हा लय टेन्शन आलं होतं म्हणते तुझ्या आई बाबाले. ते काकू काकू नाही काय, सरला काकू, तिची सून नाही काय, ते सांगत जाय बा अशी, ती मोठी सून, ते सांगे म्हणे तिथं म्हणे पोरीनं असं केलं म्हणे, तर मग तिला जास्त टेन्शन आलं म्हणे दोघाईले. मग खूप रडे म्हणे दोघं जण म्हणे. तर मग त्याच्यानं म्हणे ते म्हणे त्याची इच्छा झाली म्हणे. ते मावशी जाते वाटते ना दरवर्षी, तर ते मावशीसोबत गेले म्हणते. तर हे गेले म्हणते सरला काकू नाही काय, ते गेले म्हणते, सगळेच गेले म्हणते इच्छे. हाव काय व, तुला विचारलं नाही काय मग? तू कशी काय आली म्हणून इथं विचारपूस करायला? तुला सांगितलं काय बा तिनं? तुम्ही मैत्रीण होते असं तसं काही म्हटलं काय? म्हणे ना मले कुठं राहते म्हणे टीना म्हणे, आणि कोणासोबत केलं म्हणे तिने लग्न, कसं आहे म्हणे पोरगं, काय करते काय नाही, असं विचारलं मला. तर मी काही सांगितलं नाही. मी म्हटलं मला नाही माहीत म्हटलं बा. आता मी येईन तुझ्या घरी, तू सांगशील मला काय करते काय नाही. तू तर म्हणे ना चांगला उद्योगपती आहे म्हणे तुझ्या नवरा. तर मग आता तुला काय टेन्शन आहे? आज नाही उद्या तू आई बाबा तुला घरात घेईनच. हो हो, उद्योगपती ना, हो आहे ना, मोठा बंगला आहे आमचा. एवढ्या बंगल्याचं करता करताच मला दिवस निघून जाते. मग मला कधी बोलावतं? मी एवढ्या दिवसची म्हणून राहिली तुले का मी येतो येतो, तर मला बोलावून नाही राहिली तू. तर फक्त लागन तर खबरी ठेवायला लावतं. अहो बोलावून ना तुले काय, आता लग्न झालं ना आम्ही फिरायला चाललो. सध्या मी घरी काही आहे नाही, फिरायला इकडे दूर आहे, मनालीला आली होती. तेव्हा मग म्हटलं आता म्हटलं जाईन म्हटलं तर तुला बोलवून म्हटलं एक दिवस स्पेशल. वाव, काय बोलतो, मनाली गेली का हो तू? बापरे, तुझ्यासाठी तुला एखादा देर असेल तर पाहिजे ना माझ्यासाठी ना. खरंच मी बी येऊन जाईन मग तिकडेच. नको येऊ बिचारे सुरभी तू. आपण किती काही म्हटलं ना, किती काही सुखी भेटल ना काही होईल तरी ना, माय बापाची आठवणच येते. लव्ह मॅरेज काही सोपी गोष्ट नाही करणं, म्हणजे लय ऍडजस्टमेंट करायला लागते. पण तू तर सुखी आहे ना, तुला काय टेन्शन आहे? ते काय आज नाही उद्या तुला एकत्र करूनच घेईन, एवढी श्रीमंत आहे तू तर. तसंही ना माय बापाला श्रीमंत जर भेटला ना, तर माय बाप मला काही दूर नाही करत. माय बाबा तर माझ्यासोबत बरोबर बोलले नाही व सुरभी. पाय त्या कोणी पहिले सांगायला पाहिजे होतं, अशी अशी गोष्ट आहे बाबा, पोरगाला श्रीमंत आहे, असं आहे तसं आहे, त्याला बोलवा लागत होतं घरी. मग त्याच्यानंतर नाही म्हटलं असतं तर मग करायला लागत होतं. त्या कोणी एकाएकच करून घेतलं बिचारे सगळं. मला तरी वाटतं त्या बाबांना नाही म्हटलं असतं ह्या गोष्टीले. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आता माझ्याजवळ पस्तावण्याशिवाय काहीच नाही आहे आता. ठीक आहे सुरभी, ठेवतो मग मी. काहून मग बोल ना. नाही आता मी इथं रूमवर आहे ना हॉटेलवर, तर मग बोलतो. हे आता सध्या बाहेर गेले होते तर आले ना. हा मजा आहे, मला भाऊजी सोबत भेटवतो गड्या. हा हो, भेटवण ना. ठीक आहे मग करतो मी तुला बादमध्ये. हा हो नक्की करतो. माणूस घरात आला का काही आलं हे समजत नाही का तुला साधं सर? हा, का उभं राहिलं पाहिजे, का पहिले पाणी पाणी विचारलं पाहिजे, का फोनवरच चालू राहशील? पुढं लागते का फोन? आता फेकून देऊ का तिकडे? उभं काय राहा लागते आता, नवरा आल्यावर कोणी बाई उभी राहते काय? आता साधारण मी बसली होती, गोष्टी करत होती, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. तिला मी आई बाबाची हालचाल विचारून राहिली होती. जिथेच आहे तुम्ही माय बाप, एवढ्या लोक म्हणत नाही काही. हा, एवढा मोठा झटका बसला का त्याइले? एवढं टेन्शन घेऊन राहिली त्याचं? जिथेच आहे ते काही नाही होत त्याइले. असं काय बोलता हो तुम्ही? काय ना मारता त्याला, जगू द्या ना त्याला. एक तर पहिलेच मी त्याला अर्ध मारून टाकलं. हो, तर तुलाच तर घाई होती ना लग्न करायची. लग्न कर माझ्यासोबत लग्न कर. हा, मोठी लग्न करायला नाचून राहिली होती. मग मग आता झालं ना, शांती झाली ना म्हणाले. मग आता काय करून राहिली? मग आता जगू दे नाही तर मरू दे, काही करू दे आता. आणि ही साडी घेऊन घालून दाखव. ही साडी? हे अशी साडी? आणि ती तोंडावर मारून फेकली माय एकदम. हे असं तोंडावर मारत असते का कोणी, का हातात देत असते काही बायकोसाठी आणलं म्हणजे? दिल्ली ना आणून दिली, त्याच्यात खुश राहत जाय. हा, चांगली 150 रुपयाची साडी आणली म्हटलं. घाल ते आता, घालून दाखव मला कशी दिसून राहिली तो. बाबा 150 रुपयाची साडी आणली माझ्यासाठी तुम्ही? एवढी महागाची? कोणा दुकानात भेटली 150 रुपयाची साडी तुम्हाला? माझ्यासाठी एवढी महागाची साडी घेऊन आली तुम्ही? बाजारातून आणली. बाजारात असे लय दुकानं लागली होती, तर तिथं मला आवडली, घेऊन आलो. तू म्हणे ना मला एकच साडी आहे, तर हे असे कपडे घालू नको आता. ही एक साडी, ही एक साडी, 2 साड्या घालत जाय. आता तुला मी अजून 4 महिन्यांनी एखादी अशी साडी आणून देईन. आणि जेवाचं झालं काय? झालं असं ताटवाड बरं. तुम्ही गेले कुठे होते आतापर्यंत? कुठं म्हणजे रिकामा आहे काय? मी कामावर गेलो होतो. हा, काम करून आलो म्हटलं, थकून आलो तिकून. हे तुझ्यासाठी साडी आणली तिकून येता आणि मला विचारून राहिली कुठं गेली होती म्हणून. कुठं जाणार आहे मी? कामावर जातो, रिकामा नाही म्हटलं तुझ्यासारखं. असं घरात बसून तुकडे नाही जोडत म्हटलं. मी काय तुकडे तोडतो का? मी काय काम नाही करत काय? हा, चांगली इंजिनियर होती मी, पगार भेटत होता चांगला. तुम्हीच तर नाही म्हटलं नोकरी करायसाठी, आणि आता म्हणता का तुकडे तोडतो? तुला ना जेवढं सांगितलं तेवढं काम करत जाय. माझ्यासोबत जास्त बोलत जाऊ नको. तुला 1000 वेळा सांगितलं. हा, पहिले किती काही बोलली असं, आता बोलत जाऊ नको. तोंड बंद ठेवत जाय, नाही एखाद्या दिवशी सुईदोऱ्यानं तोंड शिवून टाकन म्हटलं. काय रे, काय चालू आहे म्हटलं? आई काही नाही, हे हिच्यासाठी साडी आणली पाय, तरी हे तुझ्या सोनीला पसंत नाही आली म्हटलं. अजून काय केलं पाहिजे हिच्यासाठी? हा, एवढी साडी आणली, आवडीनं तरी घालायला खाली नाही आहे. आई, हे साडी पहा बरं तुम्ही. हा, घातलेली साडी आहे म्हटलं. हे साडी, अशी साडी घालू का मी? कोण म्हणते घातली आहे ती साडी? या दुकानातून आणली म्हटलं. आता स्वस्ती आहे म्हणून काय झालं? स्वस्त ना मग अंग जास्त झाकाशी म्हटलं. तू तिकडे लाख रुपयाची घाले असून त्या बापाच्या घरी, त्या बापासारखी कंडिशन नाही आहे. मी जे आहे त्याच्यात सुखी राहत जाय. काऊन काऊन सुखी राहत जाऊ जे आहे त्याच्यात? हा, मला जे मागन ते मला भेटलं पाहिजे. मी पहिलेच बोली केली होती. तू काय म्हणे? हो म्हणे, सगळं दिन म्हणे.
हा एवढा पगार आहे तेवढा पगार आहे सांगितलं ना मला. फसवलं काय मग? कायचा पगार आहे उभे येले? आई यायलाच सांगितलं मला म्हणे 1,00,000 रुपये पगार आहे म्हणे आणि बंगला आहे म्हणे आपला म्हणे चांगला म्हणे गाडी आहे म्हणे सगळं सांगितलं होतं म्हटलं. हाव रे खोटा बोलला काय तू तिच्यासोबत? असं कोणाच्या पोरीबारी सोबत खोटं बोलत असते काय फसवायसाठी? हा नाही करत होती तर नाही करत होती लग्न. आई एकदा हे चालली होती तर हिने गाणं काय म्हटलं मी पाहून का म्हटलं हिनं मला झापड मारली होती म्हटलं. मग मला घ्यायचा होता त्याचा बदला म्हणून मी हिच्यासोबत नाटक केलं म्हटलं हे सगळं. आणि हिला खोटं खोटं सांगितलं सगळं. काय करण मग? म्हणजे तुम्ही एका झापडीचा बदला एवढा मोठा घेणार का माझ्यासोबत? येतो म्हणजे घेणारच आहे. बाबू हे बरोबर नसते असं. हा जे खरं खरं आहे आपली परिस्थिती तेच सांगायला पाहिजे माणसानं. तू दारू पितो तर तुला बेकार शौक आहे हे सांगितलं त्या पोरीला त्या? आई मला अजूनही माहित नाही म्हटलं हे दारू पिते म्हणून. दारू पिते तर सोडा एक काम कोणतं करते मला हे माहित नाही. पहिले काय सांगत होते माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे हे आहे ते किती सांगत होते म्हटलं. आणि आता आता तर काही सांगतच नाही. मग तुम्ही सांगा यायचं पगार हे ते कुठे जाते? आणि हे साडी आणली माझ्यासाठी 150 रुपयाची. 150 रुपयाची साडी कोण घालते? कायचं ट्रान्सपोर्ट काय म्हणते त्याला तर हे कुठं आहे बघ काही ना काही आपलं हेच तर म्हणे सगळंच आहे म्हणे. काहीच नाही हो बाई काहीच नाही आहे. मी तर काय म्हणते तो लोकांच्या घरी भांडे घासायला जातो बाई. एवढा मोठा बिझनेस असता तर भांडे घासायला गेली असती. याला लाईनचं मोठं केलं ना ते पोसूनच राहिली. ह्या कोणतं काम करून राहिलाय? आई तू तर बस पोराची बदनामीच करायला तुला राहायचंय. कधी पोराची बडाव नको करत जाऊ. कमावत नाही का मी पैसे? तू हरामची कमाई मला पाहिजे नाही बाबू. मी तुला आताच सांगितलं तू कोण्या रीतीनं कमावतो कोण्या नाही. हे तुझी कमाई तू तुझ्याच जवळ ठेवत जाय. तुला मी 1000 म्हटलं जोपर्यंत तू मला काम नाही सांगशील आई मी हे काम करून राहिलो तू लाख रुपये आणशील तर माझ्या कामाचे नाही आहे ते. मी कोणतंही काम करून आणून तरी पैसाच नाही तो. नाही पाहिजे तुला पैसा मला असा. हा मला नाही पाहिजे असा पैसा. मी काम करतो आता उद्यापासून. तू कोणतं काम करतो? तू घराच्या बाहेरच आहे. तू तंगडे तोडले तर मग म्हणतो कसा तोडतो तिचे तंगडे माहित पडते. तिच्या पहिले माझे तंगडे तोडजो. मी एवढ्या दिवसाची कामाला जातो तुला पोसून राहिली. हा माझ्या कोण होऊन नाही राहिलं तरी मी करतो आपली कुथत खातत लोकांच्या घरी जातो भांडे घासतो म्हटलं कपडे धुतो लोकांचे. हा उष्टे भांडे घासतो लोकांचे तिथून कसं शिळा पाथा आणतो. काऊन खाल्लं नाही ते आतापर्यंत? आई तुझी गोष्टी अलग होती. हिला काय गरज आहे? मला गरज आहे. तुम्ही इमानदारीचा आनंद ना तुम्ही 10 रुपयात खुश राहील पण मला बेमानीचं नाही पाहिजे. तुम्ही काम कोणतं करता सांगा पहिले. घालशील तर घाल नाही घालशील तर नको घालू. मला काही सांगू नको. हा चल जेवायला आण पहिले. कायचं करू स्वयंपाक काही आणलंच नाही घरात तर. आई पैसे नाही आणलं काय घरात? मला म्हणतो पैसे नाही आणलं काय घरात? हा माझ्याजवळ पैसे आहे का? मला पैसे भेटले काय अजून? मला तर महिन्यानंच भेटते पैसे. जाऊ द्या माया बिन नाही पाहिजे जेवायला तुमचं. तुम्हीच खा दोघी सासू सुना. आई तुम्ही साथ दिला आज म्हणून सांगा नाही तर मला मारलं असतात. हे साडी पा कशी आणली मला माहित नाही म्हटलं अजून काम काय करते तर. तुलाही सांगतो चांगलं घरदार चांगले मायबाप सगळं सोडून ह्यात भेटला होता का तुला बैल? काय गरज आहे त्याच्यासोबत लग्न करायची? कोणाही पोरीबारीनं आपल्या मायबापाच्या यानं राहिलं पाहिजे. मी तर म्हणतो वेळ आहे तुझ्याजवळ चालली जाते मायबापाच्या घरी काही राहू नको इथं. याच्या मागं तुझी जिंदगी नाही आहे. आई यानं मला फसवलं म्हटलं. फसवलं तर आता तो एकट्याचेच दोष आहे का त्याच्यात? एका हाताने टाई वाजते का? दोघाचाही आहे म्हटलं तुमचा. सारखेच दोषी आहे तुम्ही. हा माना लागेल खरंच आहे. हा ही गोष्ट खरीच आहे. एकट्याचाही नाही याच्यात दोघाचाही दोष आहे. अरे परी चाल ना. इथं काय टाइमपास करून राहिली फालतू? तुला म्हणून राहिलो ना चाल म्हणून. मग म्हणतो का नेत नाही? मला टाइम आहे नाही मग बरं चाल लवकर आता. अरे सुमित कुठं चालला तू? तिकडे चालला काय मार्केटाच्या इकडे भाजीच्या बाजाराच्या इकडे? परी तुला चाल म्हटलं ना लवकर. इथं फालतू बोलत बसून राहिली. हो येते ना. हे बोलत आहे म्हणून मी थांबले इथे. अरे काही गरजच नाही आहे. चल बरं लवकर चल. मोहिनी ताई वैशाली ताई येते म्हटलं मी मार्केटमधून थोडंसं मला सामान वगैरे घ्यायचं आहे तर येते मी थोड्या वेळात. म्हणजे 1-2 तास लागेल मला तरी. काय आणायला चालली हो बरी? थोडंसं सामान घ्यायचं होतं मला. म्हणजे खूप दिवस झाले माझ्याजवळचं सगळं सामान संपलंय तर मी जाते. आणि माझी एक मैत्रीण आहे ना इथे त्यांच्याकडे पण जाऊन येते. थोडी भेटायचं आहे मला. आता इथं कोणती मैत्रीण आहे बाबा तुही? भेटायला चालली तू? आतापर्यंत तर नाही सांगितलं त्या कधी. माझ्या मैत्रिणी इथेच तर आहेत मैत्रिणी सगळ्या. हा मला काय माझा काही परका आहे का? मला सगळे ओळखीचेच आहे इथे. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणी इथेच आहे. अरे तू थांबून जाय मी जातो. तू गोष्टी करून घे. हो येते मग मी ताई. बसा तुम्ही. पाहिलं राजीची बोलला का तुमचा भाऊ? तुम्ही पैसे नाही दिले ना म्हणून बोलला नाही म्हटलं. तो फुगला आहे म्हटलं आता. हे तरी बोलली पण तो नाही बोलला. म्हणजे तुमची किंमत फक्त पैशापर्यंतच होती म्हटलं. पैसे दिले तर भाऊ नाही दिले तर मग आता काही घेणं देणं नाही तुमच्यासोबत. जाऊ दिले का त्याला म्हटलं मी हाय नाही. आता हाय नाही तो कुठून देईन त्याला समजायला पाहिजे का नाही आहे बा पैसे म्हणून. त्याच्याच जवळ पैसे आहे म्हटलं. तुम्हाला काय वाटते बिना पैशाचे आहे का ते? आता घरातलं सामान संपलं त्या दिवशी तुम्ही 5-6 हजाराचं आणलं होतं. आता संपलं ते झाले 15 दिवस. मग त्याला हे समजून राहिलं काय आणा लागते म्हणून? तो गंमत करून राहिला आहे म्हटलं. का पैसे मागितले तर दादाला समजते बा पैसे नाही म्हणून ह्या सामान्य आणून राहिला तर हे आणतेच म्हणून म्हटलं तो असं करून राहिला आहे म्हटलं नाटक. बरोबर बायकोसाठी सामान घ्यायला पैसे आहे त्याच्याजवळ. 1 लाखाची गोष्ट कशी केली त्या दिवशी त्यानं? 1 लाख रुपये होते म्हणे माझ्याजवळ म्हणे गाडीत म्हणे ठेवले. मोहिनी सारा खोटा आहे. अरे तो खोटा बोलायला 1 नंबर आहे. हा काही नसन 1 लाख रुपये घे. तू सांग चोराय न याला लुटल्याच्या नंतर डिक्की नसती पाहिली काय गाडीची? असं होऊ शकते काय? का चोर फक्त खिशेच पैन झालं वरचे घेणं बाकी राहू देईन? म्हणजे मग याच्याजवळचे पैसे लुटले असून काय चोरायनं? नाही वहिनी पैसे होतेच नाही त्याच्याजवळ. असं तर किती त्यानं सांगितले ना 1000 रुपये होते घेतले.
बस ते 1000 रुपयेच असेल त्याच्याजवळ. त्याला हे अजून पैसे कुठे भेटले? पगार लोकांचे नाही झाले आणि याचाच झाला काय? माझ्या अटकला होता म्हणून भेटला मला आता. तुम्हाला भेटले का मग आता पगार? हा वहिनी आता भेटला मला. माझा पगार अटकला होता ना, थांबला होता, त्याच्यानं मग आता भेटला. वहिनी दादाचा फोन आला होता मला. काय म्हणे? मलाही आला होता सकाळी, पण बोलले माझ्यासोबत आणि मग कधी फोनच कटून गेला. काय मी नेटवर्क गेलं का काय झालं तर फोन कटून गेला, तर मग मी काही डबल लावला नाही. मी होती कामात. मग मी म्हटलं आता जाऊ दे, मग लावून म्हटलं फुरसतनं. तुम्हाला काय म्हणे? वहिनी उद्या परवा येतो म्हणे बा, असं म्हणे दादा. काय नाही, येता म्हणा तिकडेच राही ना म्हणा. काय आहे म्हणा तुमचं इथं, असं कोण नाही म्हटलं तुम्ही. वहिनी आता जाऊ दे ना, चालूच राहते. त्याच्या मागं लय काम आहे वहिनी. तो डिपार्टमेंटमध्ये मेन आहे की नाही, तर त्याला ना सगळं सांभाळायला लागते. एवढे मोठे लोक, एवढे ब्रँचेस, सगळं सांभाळायला लागते त्याला. हा असाच पैसा आणते काय तू एवढाला? मेन साहेब आहे तिचा, म्हणूनच त्याला पैसा भेटते की नाही एवढा. त्याचं त्याला माहीत, पण साहेबाला इथं घर असते ना. घर असते, बायको असते, लेकरं असते, सगळंच असते. आता आला म्हणजे तो जातच नाही ना, महिना 2 महिने तो जातच नाही इथून. माहित पडते बाबा, आता एवढ्या वर्षापासून तर कधी राहिले नाही, तर आता काय सांगावं. नाही राहते ना आता. म्हणे ना तू आता सुट्ट्या काढतो म्हणे, आता काही काम करत नाही म्हणे काही दिवस. बरं ठीक आहे बाबा, काय म्हणते ना काय नाही, तर त्याचं त्याला माहित. पैशाने काही जाऊ द्या, कोणी हालत मध्ये भाऊजी येऊन राहिले तर ते तर खुशी झाली ना तुम्हाला. बस